मी लई दिवसांनी हिरो काढतोय. उद्यापासून माझी टेस्ट चालू होणार आहे. कोणता पेपर आहे उद्या त्याला? उद्या कशाची रिव्हिजन आहे तुझी? रिव्हिजन होय. हां, इंग्लिश लिटरेचरची. इंग्लिश लिटरेचरची. हां मग हे प्रश्न येणार आहेत का तुला? हां. ओके. पण मला वाचायला येत नाही, पण मला ही वाचायला येत नाही. वाचा येत नाही? काय वाचा येतं तुला? ही आणि ही. काय वाचून दाखव. चल आपण सुरुवातीपासून करू. हां, काय? मी सांगतो सुरुवातीला काय वाचायचं. सुरुवातीपासून वाच इथून. वेदे 3 स्कूल. ओके. काय ते ग्रेड सेकंड ही. ते काय आहे? ॲकॅडमिक इयर आहे ना, 2026-27 टू ओके 2026-27 असेल. यस 2026 to 2027. Yes. Grade 2. सब्जेक्ट कोणता आहे? English literature. इंग्लिश लिटरेचर. English literature. येस. आता खाली काय आहे? क्वेश्चन नंबर 1. गिव. हां You हां मिनिंग. meaning word. हां मग वाच शब्द वाच. शब्द काय आहेत बघा आधी. हात काढ. Tweet. ह्यूज Shoes. म्हणजे व्हेरी लार्ज. मोठा. कसा? Big. बिग. Yes. ओके. सेकंडवाला वर्ड कोणता आहे? विलेज. Village. विलेज म्हणजे गाव छोटा. छोटा गाव. तर इंग्लिशमध्ये काय बोलायचं? Village. अ स्मॉल टाऊन. A small town. मन मोठ्यानं. A small town. यस. विलेजला काय म्हणायचं? A small town. अ स्मॉल टाऊन. अ म्हणजे अ स्मॉल टाऊन म्हणजे एक छोटं गाव. अ स्मॉल म्हणजे छोटं, टाऊन म्हणजे गाव. गाव. छोटं टाऊन म्हणजे सिटी असतं, पण अ स्मॉल म्हणजे छोटंसं म्हणजे आपलं गावाकडे गेलेलं कसं छोटं आहे. आता मुंबईत मोठं टाऊन आहे, सिटी टाऊन. ओके. गाव आहे village. ही सिटी. येस. तर नेक्स्ट क्वेश्चन Candy. काय ते? Candy. ओके. मग त्या काय म्हणायचं? कॅन्डीला म्हणायचं स्वीट शुगर फूड. अ स्वीट शुगर फूड. स्वीट शुगर फूड. येस करेक्ट. नेक्स्ट काय फोन नंबरला? हार्वेस्ट. खरेस्ट. हार्वेस्ट. 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 हार्वेस्टला क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे दार. हां दार. क्रॉप्स म्हणजे पिकं पिकं पिकं. पिक. हां रानातलं आपलं पेरू ज्वारी गहू बाजरी त्याला पिकामध्ये ते हार्वेस्ट करतो. हार्वेस्ट म्हणजे काढणं. काय? आता नेक्स्ट कुठला आहे? ही वय. हं. टेस्ट. काय माहिती का? टेस्टीएस्ट. टेस्टी. टेस्टीएस्ट म्हणजे मोस्ट डिलिशियस. म्हणजे आईस्क्रीम कसं असतं? चांगलं. हां थंड असतं. तुला नाही आवडत ना आईस्क्रीम? आवडतं. मोस्ट डिलिशियस. बर्गर. फ्रेंच फ्राय. फ्रेंच फ्राईज. शेक. हां शेक. कोणता शेक आवडतो तुला? हा कोणता? कुठला पण. कुठला पण? हा हां सगळे आवडतात. हो का? मग सगळ्यात जास्त मोस्ट डिलिशियस कुठला आहे? सांगू. मस्त दिली. करेला. कारले का नाही? नाही. मग नाव आहे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीवाला होय. स्ट्रॉबेरी मिल्क. ओके. तो आवडता तुझा? हा. पुढचा कुठला आहे क्वेश्चन? पसंद. स्कारेड. कॅरेट. ओके. त्याला काय म्हणायचं? फ्रायटेंड. बेड्स अ स्मॉल बॉल विथ होल्स. स्टोनला पेबल्स. एअरप्लेनला फ्लाईंग व्हेकल. आणि लाऊडली म्हणजे विथ लॉट ऑफ नॉईज. लाऊडली म्हणजे जोरात बोलायचं. हां जोरात बोला. तो टी व्ही लावतो तो मोठ्या आवाजात. हां सगळ्या आवाजाचा भंग करतो. हां बघतो का टी व्ही तो? किती वेळ बघतो? जेवतानी. जेवताना बघतो. कसं बघतो? डॉक्टरने किती सांगितलं बघायला टी व्ही तुला? मी काय सांगू? मला माहित नाही. तुला नाही माहीत? नाही. त्याला पुढचा प्रश्न कुठला आहे? कुठं आपल्या सांग. वाचून दाखव. चल काय? वाचून दाखव. वेट. मार्क. मार्क. सेंटेन्स. सेंटेन्स. मशरूम. ओके. मशरूम. आय. अरे बाळा ती मार्क सेंटेन्स नाही, मी इकडून वाचतोय ना. तर मेक सेंटेन्स म्हणजे वाक्य बनवा, वाक्य तयार करा. ओके. मशरूम हा शब्द वापरून वाक्य बनवायचं तुला. मशरूम माहिती आहे तुला? माहिती. कसलं असतं? खायचं. खायचं असतं. कधी खाल्लं तू? नाही खाल्लं. नाही खाल्लं? मशरूमची भाजी नाही आवडत तुला? आवडते. आवडते? चल वाच. मशरूम असतं जंगलात. मशरूम जंगलात असतं? हा. घासात गवतात. गवतात असतं. ओके. पण मशरूम तर आपलं कुठं पण उगवतं की. ते भूचित्र असतं. भूचित्र रानात पावसाळ्यात उगवतं. बघितलं छत्रीसारखं? नाही बघितलं तू? बघितले. कुठं बघितलं? नाही बघितले.
तसं नाही तोडायचं बाळा. तर काय काय करतो तोडून ते? उपयोगीच नाही. चला वाचा. उपयोगीच नाही आता. चला वाचा. म्हणून पुकरत चांगलं. वाच क्वेश्चन वाच. मशरूम वाचून मशरूम ॲड करून शब्द बनव. I हां. saw saw a small mushroom in the in the grass. हां. मी छोटंसं मशरूम गवतामध्ये पाहिलं. गवतामध्ये नाही, रानात, जंगलात, कुठं पण असते. कुठं पण असते? हा. ओके. फक्त जीवनात प्लेस मध्ये, ओके. रानात आणि जंगलात. जंगलामध्ये. हा. ओके. नेक्स्ट. जंगलात तर लई असतात, खूप असतात, एवढे असतात. मग आपण त्या जंगलात जायचं बघायला, कर्नाळ्याच्या जंगलात. करमाळ्याची की कर्नाळा आपण किल्ल्यावर गेलेलो तेव्हा जायचं की जायचं संडेला. कुठं जायचं संडेला? करमाळ्या किल्ल्यावर नाही मग काहीतरी म्हणत होतं की कुठं जायचं? डोंगरावर म्हणलं डोंगरावर कशाला जायचं तुला? तास आहेत मग मला कॅन्सल झालं. कॅन्सल झालं? आता मला जंगलात जायचंय. आता जंगलात जायचं होय. हा. ठीक आहे, चला पुढचा वाचा. काय क्वेश्चन काय? स्टर्ड. स्टर्ट मी अंडरलाईन केलेले ते स्टर्ट आहे. चला वाचा, शब्द वाच. ही थ्रस द शुगर इनटू हीच हिज होती. वाटते म्हणजे स्टर म्हणजे असं असं ढवळलं गरम. असं हे घेतलं का चमच्यात कसं तू असं स्टर करतो म्हणजे हलवायचं. मम्मा करते असं. काय कॉफी? कॉफीची पावडर. कशाची पावडर? चॉकलेट. हा चॉकलेट टाकते दुधात गरम करून हे असं करते. हां त्याला स्टर म्हणायचं काय? स्टर. येस. नेक्स्ट विंडो. विंडो बीच. ओके नेक्स्ट वाला बीच आहे का? हां तर वाच बीच. वीट पुरं काय बिल्ट म्हणजे बांधला. बिल्ड अ पुरं सँड केस्टल ऑफ द बीच. म्हणजे आम्ही बांधला सँड केस्टल ऑफ द बीच. आम्ही एकदा गेलतो ना समुद्राला. हां दोनदा गेलतो. हां तर वाळूचा आम्ही हे बांधला. काय बांधला? बीचवर गेलतो. पप्पा एकदा आजी बाबा बारक्यावर गेलतो आणि एकदा सुनमणी आल्यावर गेलतो. कुठे गेलता? बीचला. हा ओके म्हणजे समुद्र. ओके मग तिथं गेल्यावरती सँड कॅस्टलचं बनवलं. ओके बांधला, किल्ला बांधला. ओके म्हणजे वाळूचं शिल्प बनवलं म्हणत काय? वायूचे शिल्प. हां सँड कॅस्टल. तर नेक्स्ट काय? विंडो. स्किन. हां विंडो वाच. काय विंडो आहे ना? विंडो नाही ही ओके स्केल आहे स्केल. स्केल. हां वाच. तुम्ही ते विंडो करताय. नाही मला वाटलं तेच आहे रे. The fish has शायनी silver स्केल्स. scales. म्हणजे चमकत्यात. माशाला त्याचे स्केल जे खवले असतात ना माशाच्या अंगावरती. ती चमकत्यात. हां चमकते. हां तर स्केल चमकतात. उन्हानी. उन्हानं. विंडो. हां विंडो तो वाचा. आय लुक आउट आहे ना? आउट. आय लुक आउट ऑफ द विंडो. मी बोलतो ऑफ. मी पहिल्यापासून. येस पहिल्यापासून वाच. आय लुक आउट ऑफ द विंडो टू सी द रेन. म्हणजे इथं पावसाळा चालू आहे. ओके मग काय करतो तू? कसं मला मराठी सांग काय होतं ते? शंक्या वय. अगं विंडो उघडी असती ना, हां पाऊस चालू असती ना, हां मग गारगार वाटतं. गरगर होतं. हा वाईट. मग काय लिहिलं माहिती का त्याचं? आय लुक म्हणजे आय लुक आउट ऑफ द विंडो टू सी द रेन. हां मी खिडकीतनं उघडी असल्यावर मी पाऊस बघितला. येस करेक्ट. ओके ओके काय आता शी पण वाचायचं. कंपोस्ट. कंपोस्ट वाचा. वी यूज कंपोस्ट टू हेल्प अवर प्लांट्स अँड ग्रो. कंपोस्ट म्हणजे खत. म्हणजे झाडांना खत. हां खत द्यायचं. गावाकडे गेलं कोणी खत टाकलं होतं का रानात? हा मामाने टाकला होता खत. कशाला टाकला होता? झेंडूला टाकलं. झेंडूला. ओके कुठं बघितला तू? नाही बघितलं मी. मग मामीने टाकलं तर आम्ही इथंच होतो मुंबईला. ओके कुठं बघितला तू? कसा बघितला? मी बघितलं नाही, आम्ही मुंबईमध्ये होतो. मग तुला कोणी सांगितलं खत टाकलं झेंडूला? मम्मा बोलली होती. हो का? खरं. चल नेक्स्ट लास्ट ना. ट्रॅव्हलर. हां द ट्रॅव्हलर कॅरीड अ हेवी बॅकपॅक. हां मिस्ट्री माहिती आहे तुला? माहिती काय असते मिस्ट्री? मिस्त्री म्हणजे मिस्ट्री गर्ल. हा काय? मिस्त्री गर्ल. कसली मिस्त्री असते. काय असते? मला माहिती. चुडेल नाही मिस्ट्री गर्ल.
मिस्त्री म्हणजे मिस्ट्री म्हणजे असं अद्भुत असं मग तू काय लिहिलं तिथं मी सांगतो द लॉस्ट के मी सांगतो मिस्ट्री द रॉक की इन पुर काय काय लिहिलंय मी तिथं अंडरलाईन द लॉस्ट के इज स्टील अ मिस्ट्री म्हणजे हे काय चावी हरवली आणि ती सापडलीच नाही आणि ते गुपित आहे म्हणजे गुपित म्हणजे कसं ते अजून सापडलंच नाही म्हणजे रहस्य मिस्ट्री म्हणजे रहस्य पप्पा हे काय सांगत स्टील स्टील म्हणजे अजूनपर्यंत स्टील अ मिस्त्री मिस्ट्री आता मिस्त्री नाही मिस्त्री मिस्त्री नाही मग मिस्ट्री मिस्टी रहस्य मिस्टी हां तू चुडेलच्या वगैरे मालिका बघतो ना मराठीत त्यात रहस्य असतं ना सगळं सगळं भूताचं असतं हां भूताचं असतं का पप्पा मग म्हणजे एकदा भूताची कहाणी बघितली होती Okay. भूताची गोष्ट ओके तुम्ही बघून पण नाही दिली नाही बघून दिला रात्री हं. आठवतं नाही आता लास्ट सगळं फार्म्स फार्मर्स हां वाचा द फार्मर्स प्लांट सीड्स सीड इन द इन द स्प्रिंग ओके म्हणजे शेतकरी काय करतात बिया लावतात आणि झाड उगून येतात Yes. पाणी टाकून पाणी टाकून करेक्ट आहे बरोबर आहे. खालचं आता क्वेश्चन नंबर तर काय आहे गिव्ह अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द बरोबर yes. मग चला चलो बताओ गुड बॅट हाईट हं? ब्लू थांबा गुड बॅट गुड बॅट हां हाय ब्लो लो ब्लू हां लाउडली हां विटली क्वाइटली क्वाइटली हां हॉट कोल्ड बिग स्मॉल इजी डिफिकल्ट डिफिकल्ट एवरी बडी एव्हरी बॉडी नो बडी नो बडी बॉडी पप्पा ही वेरी बॉडी आणि ही नो बॉडी हां सगळेजण आणि कोणीच नाही असं आलं नेक्स्ट तुम्ही सांगा अवेक अवेक म्हणजे अनस्लीप अस्लीप म्हणजे झोपला आणि हा उठला झोपेतून हॅप्पी अनहॅप्पी हॅपी म्हणजे हॅपी म्हणजे खुश आणि अनहॅपी म्हणजे नाही खुश नाही खुश मग तो खुश आहे की अनहॅपी का हॅपी तो हॅपी कधी कधी अनहॅपी होतो कधी कधी म्हणजे कधी होतो चॉकलेट नाही दिल्यावर आईस्क्रीम नाही दिल्यावर नाही नाराज झाल्यावर होतो नाराज का होतो तो काय माहित काय माहीत कुणावर नाराज होतो तो काय माहित नाही माहीत तुला हे काय विचारतंय खालचं लिहू की हां सांगा हे काय यू अंडर अंडर ओव्हर आत बाहेर ओव्हर ओके डिगर मला झाला तुझा अभ्यास नाही मला लिहायचं आहे अजून पण लिहायचं काय लिहायचं ही अपोजिट शब्द लिहा आता ओके अपोजिटचे वर्ड लिहि ही लिहितोय मी अजून एक शब्द आहे ना अपोजिटला अँटोनिम्स काय आहे ना अँटोनिम्स सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अपोजिट शब्द नाउन्स म्हणजे नाउन्स नाउन्स म्हणजे तुम्ही सांगा तू सांग ना मला नाही माहित नाउन्स माहीत नाही तुला ते उद्याच्या चॅप्टरमध्ये सांगू आपण तुला सांगा किती सिंपल आहे नाऊन प्रोनाऊन वर्ब ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह पप्पा मला येत आहे येतं काउंटेबल अनकाउंटेबल ओके काउंटेबल म्हणजे जी आम्ही काउंट करू शकतो Okay. आणि अनकाउंटेबल म्हणजे जी आम्ही नाही काउंट करू शकतो ओके अगर आम्ही खुर्ची काउंट करू शकतो करू शकतो ना हा हवा अनकाउंटेबल अनकाउंटेबल हा हवा दिसत नाही आम्हाला हवा दिसत नाही वे नाही ओके आणि काय बोट काउंट करू शकतो येस काउंटेबल ओके पाणी वॉटर काय वॉटर आम्ही हा फिंगर्स काउंट करू शकतो ओके ती काउंटेबल ठीक आहे आणि आम्ही पाणी अनकाउंटेबल ओके पेन्सिल काउंटेबल चला माझा अभ्यास राहिलोय बाय बाय लाईक like and subscribe follow me bye bye